नमस्कार मित्रांनो, ग्रीनलँडच्या पहिल्या भागाला तुम्ही दिलेल्या प्रतिसादानंतर आज आपण या रहस्यमयी बेटाबद्दल आणखी काही थक्क करणाऱ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. तुम्हाला माहीत आहे का, एका शहरातून दुसऱ्या शहरात जायला इथे एकही रस्ता नाही. चला तर मग सुरू करूया ग्रीनलँड भाग 2. सर्वात आधी बोलूया याच्या नावाबद्दल. याला म्हणतात ग्रीनलँड म्हणजे हिरवीगार जमीन, पण प्रत्यक्षात इथला 80% भाग कायमस्वरूपी बर्फाने झाकलेला असतो. या उलट आईसलँडमध्ये खूप हिरवळ असते. असं म्हटलं जातं की प्राचीन काळात लोकांना इथे वस्ती करायला आकर्षित करण्यासाठी हे ग्रीन नाव मुद्दाम देण्यात आलं होतं. ग्रीनलँडमध्ये तुम्हाला कार चालवण्यासाठी लांबच लांब हायवेज मिळणार नाही, कारण 2 शहरांना जोडणारा एकही रस्ता किंवा रेल्वे मार्ग इथे अस्तित्वात नाही. इथली जमीन इतकी कठीण आणि बर्फाळ आहे की रस्ते बांधणं अशक्य आहे. त्यामुळे लोक प्रवासासाठी बोट, हेलिकॉप्टर किंवा स्लेजचा वापर करतात. आता एक धक्कादायक गोष्ट, ग्रीनलँडच्या अतिथंड समुद्रात ग्रीनलँड शार्क्स आढळतात. शास्त्रज्ञांनुसार हे मासे तब्बल 400 वर्षांपर्यंत जगू शकतात. याचा अर्थ असा की आज समुद्रात पोहणारा एखादा शार्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून जिवंत असू शकतो. हे जगातील सर्वात जास्त काळ जगणारे पाठीचा कणा असलेले प्राणी आहेत. इथलं हवामान खूपच विचित्र आहे. उन्हाळ्यात इथे सलग काही महिने सूर्य मावळतच नाही, याला मिड नाईट सन म्हणतात. तर हिवाळ्यात अनेक दिवस सूर्य उगवतच नाही, फक्त अंधार असतो. विचार करा, रात्रीच्या 12 वाजता बाहेर दुपारसारखं ऊन पडलेलं कसं वाटत असेल. आणखी एक खास गोष्ट म्हणजे ग्रीनलँडमध्ये जगातील सर्वात शुद्ध पाणी मिळते. इथे हजारो वर्षापासून साचलेल्या बर्फाचे हिमनग जेव्हा वितळतात तेव्हा त्यातून मिळणारे पाणी इतके शुद्ध असते की ते कोणत्याही फिल्टर शिवाय थेट पिता येते. हे पाणी इतके मौल्यवान मानले जाते की अनेक देशात ते महागड्या किमतीत विकले जाते. ग्रीनलँड हे जगातील सर्वात मोठे बेट असले तरी इथली एकूण लोकसंख्या फक्त 56,000च्या आसपास आहे. म्हणजे आपल्याकडच्या एका छोट्या गावापेक्षाही कमी. इथली राजधानी आहे नूक, जिथे देशातील बहुतांश लोक राहतात. तर मित्रांनो, ही होती ग्रीनलँडबद्दलची काही रंजक माहिती. हजारो वर्षांचा बर्फ आणि रस्ते नसलेला हा देश तुम्हाला कसा वाटला? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.